आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो आणि आज स्पर्धेतील आपण डे नाईट रात्र पाहतो, चौथी डे नाईट आणि ट्रॉफीची ही दर्जेदार स्पर्धा. अंपायर सिग्नल या पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया आपण. सामना सुरू होईल आणि आजच्या दिवसातील हा पाहतो पहिला सामना. यस, अंपायर सिग्नल, मॅच ऑन. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी बुर्दुल. तर टॉस जिंकलाय बुर्दुल संघानं आणि डिसिजन आपण पाहतोय जरूर फिल्डिंग. पहिला चेंडू, पहिला चेंडू स्वीप केलाय, फिल्डर रेडी आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे पाठलाग जरूर होईल आणि पहिला चेंडू दमदार सुरुवात. वेलकम स्टार्ट, 4 रन्स. तर डावाची सुरुवात केली, श्री गणेशा केला. विघ्नहर्ता अधिपती असलेल्या गणरायाचं नामस्मरण करून आपण डीजेचं संगीत ऐकलं आणि प्रयास कोळीने 30 दमदार सुरुवात करून दिली चौकारानं. यासाठी ओळखला जातो प्रयास कोळी. त्यांनी गुणवत्ता दाखवली. पॉवर प्ले मध्ये अतिशय पॉवरफुल फलंदाज आहे, बऱ्याच वेळा योगदान दिले. भूषण पाटील, अकूट टप्प्याचा वेग भन्नाट होता, कमबॅक चांगला आहे. आई गावदेवी बुर्दुल साठी षटक हातळतोय आणि गोलंदाज भूषण पाटील चौकाराला आणि त्यानंतर डॉट बॉल. प्राप्ती लाईव्ह अँड संपूर्ण टीम आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजा मजकूर श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाली आयोजित ही स्पर्धा आणि आज डे नाईटची ही चौथी रात्र. सर्व पाहुणे मंडळींना विनंती करतो, 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावफलकावरती 4. पुढचा चेंडू भूषण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. समोर ठेवला, गुड बॉलिंग, शरीरभेदी गोलंदाजी. काही अंशी का होईना क्रिकेटमध्ये या अंपायर सिग्नल आलाय, जरूर धाव जरूर मिळेल, पुढे सरकेल. भूषणला आपण आतापर्यंत पाहतो 3 चेंडूचा खेळ संपलाय. प्रयास आहे, समीर चांगले दोन्ही संघ बलाढ्य आहेत, यंग स्टारचा भरणा संघ आहेत आणि आज आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं आमने सामने आलेत. स्पर्धेचा दर्जा वेगळा, अतिशय सुंदर मैदान आहे, आउटफील्ड आहे, भव्य अतिथी कक्ष पाहतोय. भूषण पाटील लाईन पाहिली, ब्लाइंड स्ट्रोक होता, कनेक्शन झालं नाही, धाव घेण्याची तयारी. आज थोडा ताळमेळ डलमळीत आहे. लेग अंपायर पंचांचा इशारा जरूर येईल. लेग बाईसने या धावा मिळतील, संघ पुढे सर्कल टोट प्रयत्न हाणून पाडलेत. भूषण पाटीलचं कौतुक आपण करूया. गुड बॅटिंग भूषण पाटील. एकूण धावफलक 6, 6 रन ऑन बोर्ड. प्रयास 2 चेंडू डॉट सुद्धा खेळलाय. वेग चांगला होता, इनसाइड सर्कल शॉट, कव्हरला चेंडू अडवलाय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला आणि तिथे वेगाने प्रयत्न जरूर झाले. दबाव कसा निर्माण करायचा, एकदा गोलंदाजी आवडली असेल तर भूषणचं कौतुक झालं पाहिजे. 1 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक 7. आई गावदेवी बुर्दुल चांगले योगदान देत असताना भूषण पाटील. पुढचा चेंडू समोर ठेवला, लाईन चांगली, अपील मध्ये उत्साह. बघा नजर किती स्थिर होती आणि सँडी पालकर यांचा इशारा आला कोणत्याही प्रकारे आणि अशा धावा तुम्ही घेऊ शकत नाही. यस, तर या चेंडूवर धाव नाही, नक्कीच तेच वर्णन आम्हाला सँडी पालकर देत होतं. क्रिकेटमधील आधुनिकता आपण बऱ्याच वेळा पाहिली. पहिल्या षटकाचा खेळ संपला मात्र साई आपण कौतुक करूया जी भूषणनं गोलंदाजी केली ना. प्रयास सारखा आक्रमक फलंदाज. यस, डीजेचं संगीत आपण ऐकणार आहोत. 1 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती 7. ठिकाणी शुभागमन झाले आमचे भरपूर जवळचे मित्र निलेश दादा पाटील. नक्कीच खारकोपरचे आज संघनायकाच्या भूमिकेत असतील कदाचित. त्यांना विनंती करीन की आपण सर्वजण आले असेल तर या मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती असेल आपल्याला रिपोर्टिंग करायचे, कारण वेळेचं महत्त्व या स्पर्धेला आणि आम्ही सातत्याने सूचना देत राहू. संपूर्ण आमची आयोजन कमिटी, प्राप्ती लाईव्ह अँड टीम
भूषणनं काय गुणवत्ता दाखवली, फक्त 5 धावा दिल्या. मी मगाशी ज्या खेळाडूची चर्चा करत होतो प्रयास कोळी, मैदानावर तो संघर्ष करतोय. ओव्हर नंबर 2 सुधीर पाटील. खराब चेंडू लॉफ केलाय आणि या वेळेला चोख प्रत्युत्तर नो बॉल आणि लॉंग लेगला हा दर्जेदार उत्तुंग षटकार. बोल मोठे बायांचा जय जयकार, बोली एकवीर आहे. तर नो बॉल आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 5 रन्स, सॉरी 7 होत्या, 14 झालेत आता, कारण +7 ऍड झाले, कारण त्यामध्ये आपण 2 लेग बाईज पाहिल्या. चौकार होता भूषणच्या पहिल्या चेंडूवर. चांगला कमबॅक पाहूया. आणि आता गोलंदाज झालाय सुधीर पाटील. खराब चेंडूला चोख प्रत्युत्तर दिलं. प्रयास एक असा फलंदाज आहे ना, पॉवर प्ले मध्ये तो जास्त वेळ उभा राहिला तर तो कधी शांत बसत नाहीये. हे आज तागत त्याचं क्रिकेट आम्ही पाहिलं. नेहमी स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहालसाठी हा प्रभावी राहिलेला फलंदाज आहे प्रयास कोळी. दुंदराई नाईट स्पर्धा आम्हाला आठवते. प्रयासची बॅटिंग आवडते. एका रात्रीमध्ये 2 वेळा त्यांनी सलग 5 चेंडूमध्ये 5 चौकाराचा विक्रम केला होता. एक अनोखा अंदाज न खेळतो, वेगळं लक्ष असतं, मात्र समोर तेवढ्या ताकदीची गोलंदाजी. दबाव थोडा निर्माण असेल. लॉंग ऑन आहे, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पाहतो. एक मिड विकेट आहे आणि व्ह्यू रचना प्रयाससाठी. हाफ ट्रॅकर रिव्हर्स अटेम्प्ट केला, मात्र कनेक्शन झालं नाही. लॉंग स्टॉपला आलाय हा चौकार. तर नक्कीच भगवमय वातावरण सुद्धा. आणि बघा या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं श्री छत्रपती ट्रॉफी आणि या चेंडूवर आपण नक्कीच पाहिलं जो रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, कनेक्शन झालं नाही, धावा जरूर मिळाला. गोलंदाज पुढचा सुधीर पुन्हा एकदा आदळलाय चेंडू आणि टॅप केलाय. शांत पद्धतीने खेळतो, अगदी आपल्या फ्री स्टाईलनं चेंडू अडवलाय. ओ चांगले प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉइंटला तिथे प्रयत्न झाले. थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू आलाय, मात्र तितक्या वेगानं. काय रनिंग आहे. रनिंग बिटवीन द विकेटला क्रिकेटमध्ये खूप महत्व दिलं जातं. आणि बघा इथे वेगानं पळून काढलं धावा. 4 टाळ्या झाल्याच पाहिजेत. प्रयास आणि समीर. पहिल्या ओव्हरमध्ये थोडा दबाव होता, मात्र त्यानंतर कुरघोडी केली, आपलं वर्चस्व दाखवलं. वेगाने धावा नजरेसमोरून कशा चोरता येतात. थोडा थकला असेल, कारण 4 धावा पळून काढण्याला थोडी दमछाक होते. आणि आजकालच्या तरुणाईचा फिटनेस विचार केला तर 4 धावा मी म्हणेन चांगली फिटनेस आहे दोन्ही खेळाडूंकडून. वेगवान चेंडू थोडासा थांबतो, त्यानंतर डिलिव्हर करतो. फलंदाजच्या देहबोलीचा अभ्यास करतो, मात्र मैदानावर पुरेपूर धावा चोरत आपण पाहतोय. चोरताना नजरेसमोरून प्रयास कोळी. आतापर्यंत आपण पाहिलं प्रयासला 1 षटकार, 3 चौकार, वैयक्तिक खेळतोय 21 आणि संघाची धावसंख्या 24. भागीदारी चांगली आहे. भागीदारीचं सुद्धा आपण कौतुक करूया. भूषणने दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि त्यानंतर सुधीर पाटील. पुढचा चेंडू लेग स्टंपवर ठेवला, थोडी गती कमी केली. 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न बॅक स्लिप मधून अंतर वर्तुळामधून निघाले चेंडू अडवण्यासाठी आणि कॉल आलाय वाईटचा कॉल. यस 2 पंच चर्चा. यस क्लोज कॉल बॅटकडे क्लोज कॉल आणि ही पारदर्शकता असते. तर याच दरम्यान आमचे या स्पर्धेचे अविभाज्य घटक आदरणीय सन्मान्य एस के एंटरप्राइजेसचे मालक आमचे कमलाकर शेठ पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन. दादा स्वागत आहे आपलं देखील पुन्हा एकदा. तर सुधीरचं हे षटक महागडे ठरले, कारण 2 चौकार आलेत. एकूण धावा धावफलकावरती 25-25. पुन्हा एकदा स्लोवर वन झेल घेण्याची संधी, सोडलाय झेल आणि अंपायर सिग्नल नो बॉल. फाउल्स फुटवर चुकलं, नजर स्थिर होती. बघा क्लिअरली आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. प्राप्ती लाईव्ह आणि संपूर्ण टीम चांगलं काम त्यांचं. गोलंदाज सुधीर
पाय खूप पुढे गेला आणि मी म्हणेन एक्झॅक्टली परफेक्ट. या बारीक बारीक गोष्टींवर नजर ठेवावी लागते आणि ते काम होत असताना धावा मिळतील. या चेंडूवर 2. संघ पुढे सरकलाय. टोटल रन्स पाहिलं तर एकूण धावा 27. 27 धावा आहेत. बॅटिंग करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल. लाईन पाहिली, पिक केलंय. ओ गुड बॅटिंग, प्युअर बॅटिंग पाहायला मिळाली. अप्रतिम दर्जेदार हा फटका होता आणि गेला षटकार. संतोष पाटील, दीपक पाटील यवन जोडी त्यांची. श्री गणेश मित्र मंडल कलोज मथुरावाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघाय हो मानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघाय हो मानाची. तर नक्कीच मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची श्री छत्रपती ट्रॉफी आणि आमचे कमलाकर पाटील मुकुंदराजे मुख्य आयोजक यांना आपण स्टेजवर पाहतो. मॅनेजमेंट अतिशय शान आहे. आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी. एकूण धावफलक 33 धावा चांगल्या होतात. 5 धावा 7 आल्या, त्यानंतर 26 आल्या. सुधीर महागडा ठरला. भूषण पाटील, पंचांचा इशारा येतो. पाणी, यस, पाणी घेऊन जा. थोडं इमर्जन्सी, पाणी घेऊन जा. कडे 2 षटकांचा खेळ संपला. धावा 33 आहेत. सुरुवात कशी असावी तर सुरुवात पॉवरफुल असावी. आम्ही पाहतो सन्माननीय आमचे कमलाकर पाटील दानशूर व्यक्तिमत्व आणि आज संपूर्ण युवा वर्गाला त्यांनी एकत्र केले. मग मुकुंदराजे असतील आणि संपूर्ण श्री गणेश क्रिकेट क्लब तळोज मजकूर आयोजित आपण पाहतो ही दर्जेदार स्पर्धा आहे. आजची डे नाईट फॉर्मॅट डिसिप्लिन पाहतो. वेळेवर स्पर्धा सुरू होते आणि मॅनेजमेंट तेवढी तत्पर आहे. भूषण पाटील हा चेंडू लॉफ केला डीप कडे, फाईन लेगला आणखीन एक धमाका षटकार. भूषण पाटील ओव्हर नंबर 3 पहिला चेंडू षटकार. पुन्हा एकदा स्वीप करतोय अनोख्या स्टाईलनं समीर नाईकला पाहतोय. या जोडीला फोडावं लागेल. टॉप क्लास इनिंग दाखवतोय. फलंदाज खेळतोय प्रयास. मी मगाशी म्हटलं पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक घातक आहे. मैदानावर जास्त काळ उभा राहिला तेवढा विस्फोटक. मात्र विकेट कधी मिळणार एखाद्या गुगली चेंडूची गरज आहे आणि जो दर्जा दाखवला होता भूषणनं पहिल्या ओव्हरमध्ये त्याच गोलंदाजांची गरज आहे. आणि आता कमबॅक होणं बॉलिंग टीमला महत्वाचं आहे. विकेट घ्यावी लागेल, जोडीला फोडावे लागेल. समोर फलंदाज रेडी. आक्रमक पवित्रा रोखणं कठीण आणि इथे थांबण्यास तयार नाही. आणखीन एक दर्जेदार मिळतील 4 धावा.
प्रयास एकदा का मैदानावर सेट झाला ना, तो त्याची शरीरयष्टी, त्याची देहबोली, त्याची आक्रमक शैली आणि त्याच्याकडे खूप 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 बरंच काही आहे आणि ते वैविध्यपूर्ण कामगिरी तो आता दाखवते. गुड स्ट्रोक, त्याचा थर्ड मॅन, फाईन लेग, लॉंग लेग कडे खेळणं, अगदी कव्हर. प्रयास यासाठी ओळखला जातो. वैयक्तिक सुद्धा योगदान पाहिलं 12-33 वर पोहोचलाय. आणखीन एक तडाखा समोर आला, गॅप मध्ये, गॅप शॉट, गॅप शोधले, नो चान्स. आणखीन एक षटकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग, सर्वांच्या नजरा असतील. नामा 50 या स्पर्धेमध्ये होती आणि आता आपण पाहूया 23 मध्ये खेळला होता 75 आणि आता लक्ष प्रयासकडे 39 वर पोहोचलाय. सावध फटका जरूर. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग, दर्जा चांगला आहे. क्रिकेटमध्ये हे मोटिवेशन असावं लागतं. सुरुवात कशी असावी, स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळणं. यू डोंट प्ले फॉर सेल्फ. आणि असं म्हटलं जातं का गावासाठी खेळा, संघासाठी खेळा. आणि प्रयासनं जो खेळ केला आतापर्यंत वैयक्तिक पोहोचलाय, त्याचं योगदान 14 मध्ये 39. प्रयास, समीर तेवढी चांगली साथ देतोय आणि आता बुर्दुल संघावर दबाव वाढलाय. विकेट कधी मिळणार, कन्फ्युजन निर्माण झाले. हे षटक सुद्धा लांब ठरले, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 26 आल्या आणि आता क्रमांक 3चं षटक. 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर महाल 50 रन्स कंप्लीट, 50 पूर्ण झालेत आणि 52. छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची. तर नक्कीच आपण पाहतोय मानाची, अभिमानाची स्पर्धा आहे श्री छत्रपती ट्रॉफी. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती टोटल आपण पाहिल्या तर संघ पोहोचलाय 52, 52 रन्स, 52 धावफलकावर. ब्रिलियंट प्लेयर आहे. आपल्या अनोख्या स्टाईलला मैदानावर जो आक्रमक गुण दाखवलाय प्रयासनं, त्याचं वैयक्तिक योगदान आतापर्यंत पोहोचलाय 39 वर. यस, कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहतो. न्यू यंगस्टर महाल आज संघ चांगला बांधला, मात्र जो दबाव वाढला आई गावदेवी बुर्दुल संघ, इथून विकेट घेणं खूप महत्वाचे. 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय आदर्श पाटील 5 षटकामध्ये आता कमबॅक होणं खूप महत्वाचं. आदर्शाला इथे विकेट घ्यावी लागेल आणि जो दबाव आलाय ना, तो दबाव कमी करणं आता खूप महत्वाचं. एकूण धावा 52. लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, कुठे का होईना कमबॅक होणं आता बुर्दुल संघाला खूप महत्वाचं. आमचे दानशूर दाते मयुरा ज्वेलर्स असतील, भवानी ज्वेलर्स, दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आज या अभिमानाच्या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आदर्श पाटील स्लोअर वन चेंडू स्विंग झाला, डीप कडे फिल्डर रेडी, मात्र या स्कूट कॅच बॉडीला बॅलन्स केलं आणि तिथे काही काळ थांबलाय. जरूर अगदी आमचे पंच आहेत, तिथे इशारा येईल जरूर तितक्या वेगाने प्रयत्न सुद्धा झाले आणि जरूर पाहूया आपण. ऑन चेक करूया कॅमेराच्या साहाय्यानं, DRS ची हेल्प घेऊया. प्राप्ती लाईव्ह अँड टीम बघा तिकडे क्षेत्ररक्षक रेडी होते, अगदी त्यांनी लक्ष वेधलं, त्यानंतर बॉडीला बॅलन्स केलं. काही प्रेक्षक तिथे आमचे आहेत, काही प्रेक्षक आहेत बघा, खूप चांगल्या पद्धतीनं बॅलन्स केला आणि खेळाडूला विश्वास आहे का मी तो झेल पकडलाय, तो विश्वास त्याला, त्यानंतर स्वतःला सावरलं. अगदी प्रयत्न चांगले, अतोनात प्रयत्न आहेत. यस यस बघा, गुड फिल्डिंग, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण झोकून दिला आणि कमालीचा कमबॅक. मात्र ज्यासाठी आपण पाहतोय प्रयत्न करत होता प्रयास, कमबॅक चांगले, चेंडू अडवलाय, दबाव निर्माण झाले, संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहतो एकूण 54, धावसंख्या चांगली, 5 षटकांचा पूर्वार्ध.
बॅटिंग करत असताना प्रयास आणि समीर कोणी थांबण्यास तयार नाहीये. बुर्दुल संघाला विकेट कधी मिळणार हा चिंतेचा विषय बनलाय. अक्षरशः घाम गाळावं लागते. विकेट मिळत नाहीये. दबाव वाढत चाललाय. धावा होतात. ओपनिंग ब्लास्टरने केलेलं आक्रमण. संघाची धावसंख्या धावफलकावर 55. षटक क्रमांक 4 आदर्शच्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रयास वैयक्तिक 39 वर खेळतोय आणि त्याला साथ देतोय समीर. प्राप्ती लाईव्ह आणि संपूर्ण टीम ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आज आपण पाहतोय 4:55 सायंकाळ आणि आजचा दिवस सुद्धा पवित्र आहे. चतुर्थी लाडकं दैवत गणरायांचा विघ्नहर्त्याचा आज दिवस आहे आणि या चांगल्या दिवशी आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. सन्माननीय कमलाकर पाटील मुकुंदराजे यांची दर्जेदार स्पर्धा. मॅच कडे वळूया पुन्हा एकदा. टॅप करतोय शांत हुशारीचा फटका. कल्पकता दाखवली. ब्रिलियंट स्ट्रोक. आणखीन एक चौकार. झाले आमचे आकाश पाटील. त्यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. त्यानंतर आमचे आई 11 नक्कीच सिद्धी करवलीचे CSK चे पॅकर्स आमचे शहबाज शेख या ठिकाणी आपलं मनापासून अधिक स्वागत. यस कमालीची बॅटिंग होते साई. बघा इम्प्रेस केले प्रयासनं. धाव घेण्याची तयारी. ही भूक असावी लागते आणि यस व्हेरी क्लोज. धावांची भूक किती आहे बघा. अगदी आज चतुर्थीचा दिवस आहे. आज गणरायाची प्रार्थना नामस्मरण करण्याचा दिवस. मात्र आज कदाचित हा दिवस गाजवतोय. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं प्रत्येकाचे दिवस असतात आणि आज दिवस आहे प्रयास कोहलीचा. वैयक्तिक पोहोचलाय 45 वर. यंग स्टार आहेत उल्वेन नोड मधील हा सितारा आज चमकतोय. छत्रपती ट्रॉफी मध्ये 45 वर पोहोचलाय. एकूण धावफलक 61. स्लोअर 1 समोर ठेवलाय. काय चलाकी बघा. गोलंदाज सुद्धा हार मानण्यास तयार नाही. चिंतेचं वातावरण जरूर आहे. मात्र या मैदानावर धावा होतात तर नक्कीच आम्हाला माहिती जरूर मिळते. अर्धशतक ठोकला तर खेळाडूंना साई इथे आणखी नामांकन आहेत ती सुद्धा माहिती आम्हाला मिळते. अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांना सुद्धा विशेष प्राइज आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आमच्या आदरणीय सन्माननीय विलासदादा गरज साहेब यांच्या माध्यमातून कोणताही खेळाडू 50 धावा जर काढल्या तर ते आल्यावरती ते डिक्लेअर होत आहेत. ओके म्हणजे जेव्हा ते प्रेझेंट असतील यस तर नक्कीच आम्ही माहिती पोहोचू जरूर. आता बॅटिंग काय सुरू आहे. 45 वर पोहोचला आणि संघाची धावसंख्या 61. विकेट मिळत नाहीये. सुरुवात चांगली झाली. दमदार स्ट्रोक फटकेबाजी चौफेर फटकेबाजी तुटून पडला. अक्षरशः गोलंदाजांचा घामटा काढलाय. लास्ट ओव्हर वेगवान चेंडू. विकेटची नितांत गरज आहे. मैदानावर धावा खोऱ्याने जमवता येतात. युद्ध पाहिलं. समीर कौतुक करतो. प्रयास सलामी कशी असावी बघा. पंच वॉर्न करतात 22 मिळेल. अगदी सँडी पालकर तीक्ष्ण नजर असते. अभ्यास आहे परिपूर्ण आमचे तिन्ही पंच सुनील तांडेल सत्यवान काकडे आणि सँडी पालकर. आणि मैदानावर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन. किती दबाव येऊ द्या लक्ष विचलित होत नाही विस्कळीत होत नाही. आणि आज आपण पाहतोय शेवटचं हे षटक आहे आणि गोलंदाज अंकुश बॉम्बेला पाहतोय. एकूण धावा धावफलकावरती 62 62. चर्चा जरूर होईल उरलेल्या चेंडूमध्ये काय करायचं किती धावा बनवायच्या आणि सुरुवातीच्या फलंदाजाने दिलेले योगदान. स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल संघासाठी अंकुश बॉम्बे. प्रयास कोहली गुड बॅटिंग. खोदून काढला गॅप मध्ये वेगानं. क्लासिक ड्राइव्ह डीप कव्हर कडे आणखीन एक तुफानी हल्ला. पोहोचलाय 49 वर. 49 वर पोहोचलाय साई. गुड बॅटिंग. दोन्ही फलंदाजांसाठी एक तर जोरदार टाळ्या. बिग पार्टनरशिप या मैदानामध्ये.
नक्कीच सुरुवात कशी असावी ना, सुरुवात अशी दमदार असावी आणि ते तालमेल पाहायला मिळालं. कौशल्य, संवाद, फटकेबाजी, गोलंदाजावर तुटून पडणे, आपले नॅचरल खेळ त्यांनी दाखवला आणि गुणवत्ता दाखवून मैदान आज खऱ्या अर्थानं त्यांनी आपण पाहतो आक्रमक त्यांनी खुश केलं. दबाव नक्की वाढलाय. कैलासवासी अक्षय पाटील स्मृती क्लब आयोजित श्री छत्रपती ट्रॉफी तळोजी मजकूरची दर्जेदार स्पर्धा. दोन्ही आमचे मुख्य आयोजक अगदी बारीक बारीक मॅनेजमेंटवर त्यांचं लक्ष. नेक्स्ट मॅचचं टॉससाठी कॉल सुद्धा केलं, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा मॅन्डेटरी असेल. एकूण धावफलक 66. ओ कट करतोय, वेगानं तुटून पडतोय, विकेट मिळाली नाही आणि दबाव निर्माण झालाय. आज पहिल्या षटकामध्ये दर्जा चांगला होता. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं फक्त 7 धावा होत्या आणि एकदा जोरदार टाळ्या प्रयास, अर्धशतक एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा ही त्याची अनोखी अदा. खुश केलं प्रयासनं आणि त्याला कौतुकाची थाप सुद्धा दिली. शाबास रे पठ्ठ्यानो, क्या बात आहे. तर याच दरम्यान आमचे संदेश पाटील सिद्धी करवले यांचं आगमन. सौरभ आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर प्रयास कोळी काय खेळलाय बघा. मुख्य आयोजक स्वर्गीय प्रभाकर असू पाटील स्मृती चषकाचे बंटी असतील. गॅप मध्ये खेळलाय, जरूर स्लिप कडे फिल्डर रेडी होते आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. धावांची भूक अजूनही, धावा बनवायचे. यस, तशा धावा घेता येणार नाही भाई. ते क्रिकेट आता बरं काही बंद झालंय. आता डिसिप्लिन आले, आधुनिकता आले, तशा धावा घेता येत नाही, तुम्हालाही माहिती असेल. आणि हे चित्र कधी कधी साई आपण पाहत असतो आणि हा बेनिफिट जरूर मिळाला. लहानपणी अशा धावा चोरायचे. जितू आम्हाला सांगतो बॉक्स टाईपला आम्ही 71. साईने जुन्या लहानपणीच्या क्रिकेटची सुद्धा आठवण करून दिली. धावा कशा चोरल्या जायच्या. एकूण 71 वर पोहोचलाय. खूल मध्ये टाकला होता, जरूर ड्राईव्ह करतोय दूरवरून क्षेत्ररक्षक, धाव घेण्याची तयारी. धावफलक मजबूत आहे. आतापर्यंत आपण पाहिलं संघाची धावफलक टोटल पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. एकदा या ओपनिंग ब्लास्टरची सलामी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर, आकर्षक, आटोपशीर, धडाकेबाज आणि हटके प्रेक्षणीय खेळी केली. दोन्ही बलवत्तर, दोन्ही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपनं आज मैदान गाजवलं आणि धावसंख्येचं रणशिंग फुंकलं आणि प्रयास केला 20 मध्ये 50, समीरनं 12-15. ग्रेट इनिंग. टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. एकूण टार्गेट आपण पाहतोय 73 आणि 74 करायचे. टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. या ठिकाणी साई जैनवान श्री साई संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. आमचे सौरभ आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तो मात्र खारकोपर टीम. नाणेफेकीसाठी आपण इनिंग ब्रेक्स मध्येच आम्ही नाणेफेकी करून घेतो. निलेश पाटील खारकोपर टीमचे कर्णधार आहेत आणि जबरदस्त फलंदाज देखील आहेत. तर टॉस साठी आपण निलेश पाटील. आयोजक आमचे पॉवरफुल कमलाकर दादा पाटील, कमलाकर दादा पाटील, कमलाकर दादा पाटील. होऊ दे ट्रॉफी सक्सेसफुल, मुकुंद
मित्रांनो पाहिलं व्यक्तिमत्व आहेत गजानन बुवा पाटील सिद्धी करोलेची विनंती करीन बुवांना की आपण या मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये। अशोकदादा मडवी देखील या ठिकाणी आहेत, तर अशोकदादा आपण देखील यावं व्यासपीठावरती, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी, मी काही चेंजेस असतील जरूर। साई आमच्या समोर जॉईंड आहेत। 74 धावा करायचे। दोन्ही आमचे मुख्य आयोजक कमलाकर दादा पाटील, समाजसेवक मुकुंद दादा राजे, सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर संदेश पाटील यांना आम्ही पाहतोय। यानंतर त्यांचा संघ सुद्धा खेळणार आहेत काही आमची वरिष्ठ मंडळी आणि या संपूर्ण पंचक्रोशीतील अनेक आमचे ग्रामस्थ, अनेक आमचे रहिवासी, अगदी झपाट्याने विकसित होणारा तळोजा फेस। आणि आपण पाहतो या विभागामधील ही दर्जेदार स्पर्धा तुमच्या भेटीला आले। प्राप्ती लाईव्ह आणि संपूर्ण टीम दुसऱ्या अंकाकडे वळतो आणि विनिंग टार्गेट 74। धीरज पाटील पहिला चेंडू, भेदकता किती चांगली आहे बघा, गोलंदाजी करतो धीरज। महेश आलाय। आपण पाहिलं सुरुवातीला झालेली पडझल, पूर्वार्धामध्ये न मिळालेली साथ, मात्र आपण फ्रेंड्स फॉरेवर सुद्धा पाहिलं जेव्हा प्रयासनं अर्धशतक ठोकलं आणि बुर्दुलच्या त्यांच्या संघ सहकार्याने त्यांना कौतुक केलं। आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हे काही चेंजेस होतात ना, मैत्रीपूर्ण भावना, ही सांघिक भावना ही खूप महत्त्वाची आहे आणि ते चित्र आपण मैदानावर पाहिलं। पुढचा चेंडू फ्रंट फुटला आले, ऑन दी राईस, इनसाइड आउट खेळला आणि या फटक्यांची आता गरज आहे, मिळतील 4 धावा। तर नक्कीच 2 चेंडूचा खेळ संपलाय। सुरुवात करतो महेश पाटील, 2 चेंडूचा सामना केलाय, 4 वर पोहोचलाय। टार्गेट 74 आहे। लाईन पाहिली, एज लागली, मधून चालला गॅप शॉट, पूर्ण गॅप खाली, आणखीन एक चौकार। तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। धाव फलकावरती टोटल 8 धावा आहेत, 8 रन्स। पुन्हा एकदा इनसाइड आउट, 2 फटके चांगले आले, पाठलाग झाला डीप पॉइंटला, 2 क्षेत्ररक्षक व्हेरी क्लोज, काही सीमारेषेच्या जवळच चेंडू जवळपास पोहोचला होता। दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सूर्या। क्रिकेटमध्ये कुणालाही कमी लेखू नका असं सुद्धा म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये असं सुद्धा म्हटलं जातं का कोणी छोटा नसतो आणि क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो। मैदानाच्या खेळावरून त्याला छोटा आणि मोठा ठरवलं जातं। मात्र आज ज्या पद्धतीनं प्रयास कोळी खेळला ना, 21 मध्ये 52 षटकार ठोकले, 3 चौकार होते, 6 आणि आता त्या अनोख्या अंदाजनं खेळावं लागेल महेश आणि अजयला। होऊ शकतो चोख प्रत्युत्तर देणं, पलटवार
सुरुवात चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या जेव्हा बॅटिंग केली वहालला आणि आता डाव पुढे चाललाय. चोख प्रत्युत्तर तसाच क्रिकेट खेळावं लागेल. मॅचकडे लक्ष वेधूया. एकूण धावा फलकावरती पाहिलं तर संघ पोहोचले 11 जिथे वहाल होता 7 वर. आघाडीवर मी म्हणेन बॅटिंग करणारा संघ आई गावदेवी बुर्दुल. स्ट्रायकर एंडला अजय आलाय. अजय बॉम्बे खोला टाकलाय. थोडा बीट करतो इष्टिरक्षक चलाक आहे. अगदी आपण पाहिले थर्डमॅनला एक चौकार. त्यानंतर ऑन साइडला ड्राईव्ह. चांगला आज खेळ करत असताना महेश चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा दाफलकावरती 11 आहेत. तर टॉस साठी आम्ही वारंवार कॉल करतो आणि आता सूचना आल्यात का नाणेफेकीचा तुम्हाला सूचना दिली जाणार नाही. स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. आणि जेव्हा स्पर्धेचा दर्जा मोठा असतो ना साई तेव्हा मॅनेजमेंट या बारीक बारीक गोष्टींवर काम करते. आणि आता ज्या पुढच्या दोन्ही संघांना कॉल होणार नाही डायरेक्ट एक अनाउन्समेंट केली जाईल. सिद्धी करोलेचे संघटक या ठिकाणी आले. तर वारंवार विनंती करतोय कारकोपर टीम विनंती करतोय की आपण लगेच टॉस साठी या. अन्यथा तुम्हाला 2 धाव्यांना मात्र या ठिकाणी पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. तर आले बा कारकोपर टीमचे संघटक या ठिकाणी आलेत. कमलाकर शेठ पाटील असतील. त्यांना आमचे मुकुंदजी राजे आणि संदेश भाई या आपण देखील एक उत्कृष्ट आयोजक आहेत. तर संदेश आपल्या शुभ असते आपण नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. भरपूर मोठा लक्ष आणि एक नक्कीच सिद्धी करोले बनाम त्यांना फाईट करणारा संघ असेल तर मात्र खारकोपन कदाचित 2023-24-25 मध्ये ही पहिलीच लढत असेल कदाचित. कारण खारकोपर संघ या विभागामध्ये कमी की मॅच चालू आहे. फक्त आपण निर्णय घेणार आहोत. येस टॉसचा बॉस ठरलाय. खारकोपर टीम निर्णय सांगा फक्त. निर्णय काय? ओके डिसिजन इज पेंडिंग आहे. पेंडिंग. यस साई नो बॉल आलाय. कॉल येईल जेव्हा इनिंग ब्रेक असतो ना. पंचांचा इशारा सुद्धा आला. मैदानाच्या हालचालीकडे लक्ष वेधू आपण. बेनिफिट जरूर मिळालाय. इनिंग ब्रेक मध्ये जेव्हा टॉस होतो ना तेव्हा चर्चा करण्यासाठी वेळ आमच्या समालोचकांकडे असतो. मग जेव्हा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होत नाही ना मग त्यानंतर थोडा विस्कळीत खेळ होतो. संदेश पाटील सिद्धी करोलेचे आयोजक ज्यांनी फायनलच्या डे मध्ये मॅनेजमेंट किती सुंदर होती. अगदी 12:30ला फायनल संपले. खूप टाइम मॅनेजमेंट. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून बघा वेळेचं किती छान व्यवस्थापन आहे. ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न हम भी किसी से कम नहीं दाखवून देत असताना आगेकूच करतो आता बॅटिंग करताना संघ आई गावदेवी बुर्दुल. आक्रमणाला सुरुवात केल्या. ज्या पद्धतीनं प्रयासनं हल्ले चढवले हल्ला बोल केला आणि त्याच पद्धतीनं महेश आक्रमक खेळ करतो धुवा करतो आणि हे युद्ध रंगतो. महेश विरुद्ध गोलंदाजी करणारा वहाल संघ पोहोचला 19 वर. 2 षटकानंतर धावा होत्या 27. वहालनं जेव्हा बॅटिंग केली आणि तोच प्रवास हाफ ट्रॅकर बॅटच्या मधोमध दणदणीत केला हल्ला बोल. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक षटकार. यस वळूया मॅच कडे. चूप खातो अक्षरशः प्रयत्न इथे करताना बघा असफल ठरल्या. गोलंदाज 2 चौकार 1 षटकार. एकूण दाफलक 26. ओ खोला टाकलाय. दबाव वाढेल. डॉट चेंडूंची गरज आहे. अगदी पूर्वार्धामध्ये जोडीला फोडण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागते. अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते. यश काय मिळालं नाही. मात्र काय महेश कळतो 9 मध्ये 21 वर पोहोचलाय. आक्रमणाची तयारी कॉन्फिडन्स लेवल त्याची हाय. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याच्याकडे आणि अजिबात तो संघासाठी खेळतो बघा. भीती नाही त्याच्याकडे अजिबात. प्रति हल्ला करत असताना मैदानावर कोण मोठा आणि कोण छोटा हे मैदानावरच्या खेळानंतर सिद्ध होतं.
आणि एकूण धावफलक पाहिलं 27. म्हणजे 2 ओव्हर नंतर आपण पाहतो 27 होत्या वहाल संघाच्या, 33 होत्या आणि तिथे मार्गक्रमण आता करावं लागेल. 33 ओव्हर होत्या 2 ओव्हर नंतर वहाल. आपण चित्र पाहूया मैदानावर. अजय आता खेळतो, महेश त्याला साथ देतो. 10 मध्ये 22 संघ पोहोचलाय 27 आतापर्यंत. या ओव्हर मध्ये 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आक्रमण करण्याची तयारी, फटका थोडा चुकलाय मात्र धाव घेण्याची तयारी जरूर आहे. सिंगल मिळेल, संघ पुढे सरकेल. 1 धावेने धावफलक पाहतो, एकूण पोहोचलाय 28 रन्स. महेश अजय विनिंग कॅल्क्युलेशन. जेव्हा 3 ओव्हर्स बाकी असतील तेव्हा आम्ही चेंडू आणि समीकरण नेहमी सांगत असतो. श्री छत्रपती ट्रॉफी तळोजे मजकूर, दर्जेदार स्पर्धा, नामांकित स्पर्धा आणि दिमागदार आयोजन. प्रेक्षणीय लढतीचा आनंद घेत असताना बुर्दुल विरुद्ध वहाल. बॅटचं तोंड उघडलं, फटका खेळायचा होता स्लॅश आणि आता थोडा मागे पडलाय बुर्दुल. 2 ओव्हर नंतर वहाल 33 वर होता आणि आता गुणतालिकेवर थोडा मागे पडलाय. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतो बुर्दुल. इथून पुढे आक्रमण करावं लागेल कारण येणारे चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन आपण पाहिलं. सरासरी पाहिली 5:17 झालेत. टॉस झालेत आणि खारकोपर तुमचा निर्णय पेंडिंग आहे. आयोजकांकडून सूचना आल्यात जर फिल्डिंग असेल तर आपण रेडी राहा. 28 झालेत. टोटल स्कोअर कार्ड आणि विनिंग कॅल्क्युलेशन तुमच्या समोरील. येणारे चेंडू 18 आणि गरज असेल 46. धन्यवाद. सिद्धी करवल्यातील पोलीस पाटील आदरणीय सन्माननीय आमचे अविनाश दादा मडवी या ठिकाणी आले. त्यांना विनंती करेन की मुख्य व्यासपीठावरती या. त्यानंतर खारकोपर गावातील नामवंत व्यक्तिमत्व किशोर शेठ पाटील या ठिकाणी आले असतील तर त्यांना विनंती करेन दादा आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा 28 आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. 18 मध्ये 46 रिक्वायर्ड रन रेट वाढले 15.33 सरासरी अजूनही पाहिजे. महेश एकटा लढतोय, 1 मॅन शो. मैदानावर आक्रमकता त्याची पाहायला मिळते. 26 धावा आल्या जेव्हा सुधीरनं षटक फेकलं होतं दुसरं, मात्र 17 दिल्या प्रतीकनं. धीरजच्या पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. म्हणजे जसा प्रवास साई चालू होता ना तसाच प्रवास चालू आहे. दोन्ही संघ तगडे, दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत आणि मैदानावर काय होईल पुढे चित्र आपण जरूर पाहूया. धीरज पाटील 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाज, 8चा पोल आपण पाहतोय. मॅनेजमेंट, वेळेला महत्व, सुरळीत वेगाने सामने होतात. पहिला चेंडू खोलात टाकला अंतर्वर्तुळामध्ये. बॅक टू द बॉलर, स्वतः गेलाय, चेंडू अडवलाय, सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा 29. आता विनिंग कॅल्क्युलेशन कडे आमचं वारंवार लक्ष असेल. सांघिक कामगिरी महत्वाची. आता फिल्डिंग टीम वहाल संघाला एकूण धावा 29 करायच्या 74. जबाबदारी वाढेल. जबाबदारी असेल महेश अजयवर. महेश सेट झालाय. 11 मध्ये 22 वर खेळतोय. धावफलक 29. धीरज पाटील कमबॅक होणं महत्वाचे. विकेट पाहिजे वहाल संघाला. मात्र थोड्या 1 ओव्हर मध्ये धावा जमाव्या लागतील. फलंदाजीला थोडी मेजवानी देणं खूप गरजेचं आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. नेक्स्ट बॉल धीरज पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट न सावधान मग फटका ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. फिल्डर रेडी. सिंगल मिळेल. कमबॅक आता चांगला झाला वहाल कडून. प्रयासला पाहतो आपण. चपल आहे प्रयासला. जेव्हा जेव्हा मैदानावर पाहतो त्याच्या अंगी असलेले अनेक गुण कौशल्य बऱ्याच वेळा पाहिले. अगदी लॉंग ऑन टू लॉंग ऑफ तो पूर्ण कव्हर करू शकतो एवढी स्ट्रॉंग फिल्डिंग आहे. आज लॉंग ऑन कडे तो उभा आहे. आपण पाहतो लॉंग ऑफला उभा आहे. आउटफील्ड मध्ये थोडे चेंजेस केलेत आणि आता 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतो टोटल ऑन साइडला आहेत. बाहेर आहेत. पुढचा चेंडू धीरज पाटील. आक्रमणाचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर रेडी आणि झोकून देण्याची तयारी. प्रयत्न जरूर केले प्रतीक पाटीलनं, मात्र चेंडू गेला बाहेर. लॉंग ऑफच्या वरून षटकार. तर नक्कीच डीजेचं संगीत षटकार आले. धावफलक पोहोचले 36-74 करायचे. विनिंग कॅल्क्युलेशन 15 मध्ये 38. 15 चेंडू आणि 38 धावेची गरज.
आक्रमण करतो, हल्ला चढवतोय, सुपर तिथे प्रयत्न चांगलेत. आउटफील्ड किती चांगले बघा, टणक खेळपट्टी आउटफील्ड मध्ये तेवढा वेग आहे आणि याचा फायदा उठवता येईल. अप्रतिम क्रिकेट आपण मैदानावर पाहतोय. आतापर्यंत एकूण धावफलक पोहोचलाय. टोटल स्कोर कार्ड 37. 12 मध्ये 23 वर खेळतो महेश. अजय सुद्धा आक्रमण करतोय, मात्र दबाव थोडा वाढलाय. 14 मध्ये करायचे. आता विनिंग कॅल्क्युलेशन 37. 37 विनिंग टार्गेटचा विचार केला 74 आहेत. अजूनही निम्मा प्रवास करायचे. आक्रमण करतोय, गॅप शॉट आणि जीतू गोंडले यांच्या आपण पाहतो सेट वर चेंडू आलाय. तलोजे मजकूर गावाचा कमलाकर पाटील नावाचा, कमलाकर पाटील नावाचा, कमलाकर पाटील नावाचा. श्री गणेश मित्र मंडळ तुकडा दादाचे काळजाचा, तुकडा दादाचे काळजाचा. 2 षटकार. धीरज वर केलं आक्रमण. दर्जेदार बॅटिंग सूर्य महेश पाटील. संघ पोहोचला एकूण टोटल स्कोर पाहतोय 43 वर पोहोचलाय. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. 13 मध्ये करायचे 31. गोलंदाज धीरज पाटील. स्टेट हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर रेडियम. कमबॅक हवा होता, डॉट बॉल हवा होता आणि तो कमबॅक. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हर कंप्लीट. 74 चं टार्गेट. विनिंग कॅल्क्युलेशन कडे लक्ष वेधूया. 74चा टप्पा ओलांडायचा. 12 चेंडू आणि 30 धावेची गरज. साऱ्या जगात पॅकर्स आदरणीय सन्माननीय आकाशदादा पाटील शिरडोन कल्याण मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्या माध्यमातून आज संघ पॅक केलाय, तर त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. तर नक्कीच दोन्ही पुरस्कर्त्यांचा आपण धन्यवाद देऊया. जतीन आमच्या समवेत स्कोरिंगची छान भूमिका, अगदी अचूक लेखणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 12 मध्ये 30 करायचे. 12 मध्ये 30. 44 झाल्या. 74चं लक्ष्य. क्रिकेट कधी रंग बदलेल ना याचा नेम नाही साई. जसं म्हटलं जातं का शामिलियन सरडा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट सुद्धा रंग बदलतो. आम्ही बरेच असे सामने पाहिलेत. आपण सुद्धा अनेक टेनिस क्रिकेट मधील लढती पाहिल्या असेल. कधी का होईल ना याचा नेम नाहीये. 44 वैयक्तिक महेश पोहोचलाय. 14 मध्ये 30. अजय त्याला साथ देतोय. न्यू यंगस्टार विरुद्ध आई गावदेवी बुर्दुल. आक्रमणाचा प्रयत्न. विकेटची गरज होती. झेल होणार का? पकडला झेल. दबाव वाढलाय. इथून मॅच मध्ये आता रंगत निर्माण होईल. टफ सिच्युएशन. येणारे विनिंग कॅल्क्युलेशन 11 मध्ये 30. नवगजताई पनवेल शहरात असा माणूस दिलदार हाय. नवगजताई पनवेल शहरात असा माणूस दिलदार हाय. कमलाकर पाटील दादा यो भारी समाज सेवक हाय. कमलाकर पाटील दादा यो भारी समाज सेवक हाय. कमलाकर पाटील दादा यो भारी. तर नक्कीच नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती असेल आपल्याला रेडी राहायचं. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 11 चेंडू आणि 30 ची गरज. नवीन फलंदाज झालाय. महेश थांबणं महत्वाचं होतं, तो बाद झालाय. सुधीर. आक्रमणाचा प्रयत्न. कमबॅक चांगला. आणखीन एक विकेट. सलग 2 चेंडूवर 2 हादरे. आता फलंदाजी निकामी करण्याची तयारी सूर्य. अपार मेहनतीनं कमबॅक करतोय पुन्हा एकदा गोलंदाज. आणि आता धावफलकावर लक्ष वेधूया. सांघिक कामगिरी उत्तम असेल तर तुम्ही कधी कमबॅक करू शकता आणि गोलंदाजी समोर दिलेली क्षेत्ररक्षणाची साथ. आता धावा 44. 74 करायचे. 10 मध्ये 30. मॅच अजून गेली नाहीये. दोघांनाही समान समान संधी. 10 चेंडू आणि 30 धावा. क्रमांक आता 4 वर आलाय. प्रतीक कोपरकर आणखीन एक डेंजर मॅन. मॅच मध्ये काय होऊ शकतो. 10 मध्ये 30 मात्र हॅट्रिकच्या मार्गावर. गोलंदाज घनश्याम पाटील. 2 हादऱ्या. बाद केलं महेशला, बाद केलं सुधीरला आणि आता समोर प्रतीक. लाईन पाहिली. रिव्हर्स अटेम्प्ट. आल्या आल्या आपलं पावित्र्य दाखवते. लॉंग ऑफ कडे चेंडू गेलाय.
फटका थोडा चुकला, कनेक्शन झालं नाही, नजर स्थिर होती. आपण पाहतोय सामना वहाल विरुद्ध बुर्दुल. कुठला संघ सामना जिंकेल, अस्तित्वाची लढाई. अप्रतिम सामना, कौशल्य दाखवावं लागेल. 74चं लक्ष, अचूक लाईन लेन, योग्य दिशानं जी गोलंदाजी केली, गतीवर नियंत्रण ठेवलं, कमबॅक मिळून दिलं. 12 मध्ये 30चं समीकरण होतं आणि ते समीकरण आता आलंय 9 मध्ये 29. 9 चेंडू आणि 29 धावेची गरज. मॅच बनेल. 2 षटकार आले ना तर बॅटिंग साइड पुन्हा एकदा कमबॅक करेल. मात्र जर अशी गोलंदाजी सुरू राहिली तर वहालचे पुन्हा चान्सेस असतील विजयाच्या मार्गावर जाण्यासाठी. 9 मध्ये 29 अपेक्षा अजय कडून. अजय सुद्धा सेट झाल्या. 5 मध्ये 9. आक्रमण केले, गॅप मध्ये वेगाने पिकअप स्ट्रोक, फिल्डर रेडी झाली, मिस फील्ड आणि हा एक चौकार. रंगत निर्माण होईल, उत्सुकता वाढते. नक्कीच मैदानाकडे वळूया. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 74चं टार्गेट, एकूण धावा धावफलकावरती 49, 8 मध्ये 25. वेगानं चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. स्फुट आवाज येतोय. बरोबर आहे, स्फुट आवाज येईल षटकार मारल्यानंतर पाठीराख्यांचा. आणि आता तणावाचं वातावरण. आणि तेवढी महत्वाची गोष्ट असेल, जर डॉट चेंडू येतील ना तर दबाव वाढेल. आता 8 मध्ये 24. 8 चेंडू आणि 24 धावा. लाईन भरकटले, लाईन दबाव वाढलाय. संघर्ष जेवढा दमदार असेल ना तेवढं यश निश्चित असतं. आणि संघर्ष जेवढा अवघड, यशही तेवढं दमदार असतं. आणि आता आपण पाहतोय कुठला संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. एकूण धावा 51, 8 मध्ये करायचे 23. आक्रमणाचा प्रयत्न. 2 चेंडू जरी मी अवांतर फेकले, मला डॉट बॉल हवा होता आणि ही भूक असावी लागते. मॅच सोडण्यास तयार नाहीये बुर्दुल. त्यांना सुद्धा मॅच जिंकायचे. गावाचा अस्तित्वाचा, तिथल्या जमिनीचा प्रश्न, अनेक प्रश्न असतात जेव्हा 2 गावं एकत्र येतात. 7 मध्ये 23. आक्रमण केले, कव्हरला थोडा चूक झाली. स्ट्रेट खेळला असता, बाहेर गेला असता. कनेक्शन रॉंग, दबाव वाढला. आता येणारे 6 चेंडू आणि 23 ची गरज. कमलाकर पाटील दादा यो भारी समाजसेवक हाय. कमलाकर पाटील दादा यो भारी समाजसेवक हाय. कमलाकर पाटील दादा यो भारी समाजसेवक. तर समाजसेवेचा पिंड जोपासणारे आणि माणुसकीतून माणूस जोपासणारे व्यक्तिमत्व आम्ही पाहतोय. कमलाकर दादा पाटील, समाजसेवक मुकुंद राजे, आज संपूर्ण युवा वर्गाला एकत्र केलं आणि छानशी स्पर्धा तुमच्या भेटीला आली. बघा किती सुंदर सामने पाहायला मिळतात. प्रेक्षकांना सावली. अगदी आपण पाहतोय गजबजलेलं शहर आणि तिथे काही प्रेक्षक वर्ग, क्रिकेटचे समीक्षक, आमचे काही पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना मात्र सामना जिंकायचा असेल तर आता बुर्दुल संघाला एकच उत्तर शोधायचे, ते म्हणजे फटकेबाजी. 6 मध्ये करायचे 23. एकूण धावा 51, टार्गेट 74. सर्वजण आपण तन्मयतेने आनंदाने हा सामना पाहतोय. फलंदाज खेळतो प्रतीक. प्रतीककडे कमबॅक आहे. तो नावानिशी सुद्धा ओळखला जातो आणि तो या मैदानावर खंबीरपणे उभा आहे. मात्र या मॅच मध्ये काय होणार. पहिला चेंडू स्वीप केलाय डीप कडे. फिल्डर, ओ गुड कॅच. फिल्डर होते तिथे प्रयास आणि तो झेल सोडणारा क्षेत्ररक्षक नाहीये. 5 मध्ये 23. नक्कीच या ठिकाणी शुभागमन झाले. आदरणीय सन्मान्य शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ नक्कीच बाळाराम काका मुंबईकर या ठिकाणी आलेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. केशवदादा पाटील, सिद्धी कर्लेचे जबरदस्त व्यक्तिमत्व, या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये. 51 धावा झाले. 74चं लक्ष. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. मात्र आता विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. सुजल षटक हाताळतोय. रिक्वायर्ड रन रेट वाढले. 5 मध्ये 23. 27.60 ची सरासरी ऑन एन ॲव्हरेज. आक्रमण तर करावंच लागेल. खूट कमबॅक. हा कमबॅक हवा होता आणि कौतुक केलं गोलंदाज सुजलचं. आता सामना कठीण आहे.
खऱ्या अर्थानं जर महेश थांबला असता तर चित्र वेगळं असतं, अजय थांबला असता कमबॅक झाला असता. मात्र आता इथून थोडं कठीण आहे कारण प्रत्येक चेंडूवर आक्रमण. आता मजबूत पकड 4 मध्ये 23 असताना सिंगल डबल न काही बिघडणार नाही. आता सामना खेचतोय. रणनीती जी आखली होती विजयासाठी जो मार्ग महत्वपूर्ण योगदान देत असताना गोलंदाज सुजल बघा मॅच मध्ये कमबॅक. 3 मध्ये 22 करायचे टार्गेट होतं 74. आणि आपण पाहतो आता जी सुरुवात झाली होती घनश्यामच्या षटकामध्ये एक वेगळा यू टर्न मिळाला ज्याने फक्त 7 धावा देत 3 विकेट घेतल्या. तिथून वहाल संघाचा दबदबा निर्माण झाला आणि ते त्याने कायम दाखवलं. तर खारकोपर डिसिजन तुमचा अजूनही पेंडिंग आहे. फिल्डिंग यस थँक्यू. 3 मध्ये 22 3 मध्ये 22 फुटवर्क. आता वेळ निघून चालले. मात्र जी फाईट केली ना कौतुक करायला लागेल. उर्दुलचं आपल्याला कौतुक करायला लागेल. मात्र धारदार गोलंदाजी समोर शरणागती पत्करावी लागली. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतो बाकी असेल. मी म्हणेन आता थोड्या फॉर्मॅलिटीज असतील. कमबॅक होणं कठीण. 2 मध्ये 22 फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. पाठीराखे नाराज आहेत. 74 सुद्धा बघा वस्तुस्थिती आपण पाहिली. आणि या फास्ट क्रिकेटमध्ये 80 धावा पण आता कमी पडायला लागलेत. सुनील तांडेल आहेत, सत्यवान काकडे असतील, त्यानंतर सँडी पालकर. त्यांचा एक काळ होता क्रिकेटचा तेव्हा 4 ओव्हरमध्ये 30-35 धावा भरपूर असायच्या. मात्र आता 75-80 धावा सुद्धा चेस होतात. तुफानी अल्ला सामन्यामध्ये मात्र कमबॅक चांगला करत असताना. तर या मॅच मध्ये आपण जरूर पाहतो आपला दबदबा निर्माण केला. जी बॅटिंग केली प्रयास न उल्वेन नोड मधील आणखीन एक तुम्हाला चांगला संघ पाहायला मिळेल. खारकोपर आज पाहिला आपण संघ वहाल आज तळोजा MIDC मध्ये